गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात मंगळवार हा हनुमानाला समर्पित आहे. या दिवशी विविध पद्धतीने हनुमानाची पूजा केली जाते आणि असे केल्याने आपली सर्व संकटे दूर होतात. यामुळेच त्यांना संकटमोचन असेही म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जर वारंवार संकटे येत असतील किंवा त्याच्या मनामध्ये कुठली इच्छा असेल व ती त्याला पूर्ण करायची असेल तर मंगळवारी हनुमानाची पूजा करा व मंगळवारी काही उपाय केल्याने देखील तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमच्या मनातली मनोकामना पूर्ण होईल. यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हनुमानाला कुंकू अर्पण करणे शुभ मानले जाते. मंगळवारी हनुमानाला सिंदूर अर्पण केल्याने अधिक लाभदायक ठरते. यामुळे बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी भक्तांना सुखसमृद्धीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्ही हनुमानाला मंगळवारी कुंकू किंवा लाल सिंदूर अर्पण करावा. एखाद्या व्यक्तीला जर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर त्याने मंगळवारी पिंपळाच्या पानाचा उपाय करावा. हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. मंगळवारी हनुमानाला 11 पिंपळाचे पाने अर्पण न करा. लक्षात ठेवा, यापैकी एकही पान तुटलेले नसावे किंवा घाणेरडे नसावे. पिंपळाची पाने अगदी स्वच्छ असली पाहिजे. जर तुमच्या जीवनात वारंवार संकटे येत असतील तर तुम्ही काय करावे? तुम्ही एक नारळ घ्या. तो नारळ आपल्या डोक्यावरून 7 वेळा फिरवा व बजरंगबली समोर तो नारळ फोडा. याने तुमची संकटे दूर होतील व येणारी संकटे तुमच्यापर्यंत येणार नाहीत. आपण पाहिले असेल, आपण बजरंगबलीच्या मंदिरात गेल्यावर राईचा म्हणजेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो. पण असे न करता आपण मंगळवारी बजरंगबली समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा. याने आपले दुःख दारिद्र्य नष्ट होते व आपल्याला सुखाचे दिवस उपभोगायला मिळतात. तुळशीचे पाने. धार्मिक मान्यतेनुसार हनुमानाला तुळस अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपण काय करावे? मंगळवारी बजरंगबलीची पूजा करताना त्यामध्ये तुळशीच्या पानाचा समावेश करावा व त्या तुळशीच्या पानावर श्रीराम असे लिहावे. त्यामुळे आपल्या मनातील मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतात. बजरंगबलीचा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे आपण प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसा वाचावी. यामुळे आपली सर्व संकटे दूर होतात व आपली मनोकामना पूर्ण होते. आपल्या मनातील कुठलीही इच्छा असेल तीही पूर्ण होते व याचा अनुभव आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळेल. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.